अनेक वर्षापासून जॉन्सन अँड जॉन्सन सिग्नल जवळचा रस्ता सुरेशसाठी केवळ घरच्या वाटेचा एक भाग होता. पण त्याला माहीत नव्हतं की लवकरच तो एका भयानक गूढ कथेचा साक्षीदार होणार आहे. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. सुरेशला नेहमीच रात्री उशिरापर्यंत काम करण्याची सवय होती. त्याचं ऑफिस घरापासून लांब होतं आणि त्याला दररोज जॉन्सन अँड जॉन्सन सिग्नलवरून जावं लागायचं. हा रस्ता त्याने अनेकदा रात्रीच्या वेळी एकट्याने पार केला होता, पण त्याला कधीही काही विचित्र अनुभव आला नव्हता. पण गेल्या काही दिवसांपासून त्याला या रस्त्याबद्दलच्या जुन्या गोष्टी आठवत होत्या, खास करून अमावस्येच्या रात्री इथे घडणाऱ्या अपघातांबद्दल. एक दिवस अमावस्येची रात्र होती. सुरेश ऑफिसमधून नेहमीप्रमाणे उशिरा निघाला. गाडीत रेडिओवर जुनी गाणी वाजत होती आणि रस्ता पूर्णपणे शांत होता. जॉन्सन अँड जॉन्सन सिग्नलजवळ येताच त्याला अचानक गाडीच्या बाजूला काहीतरी सरकल्याचा भास झाला. त्याने दुर्लक्ष केलं आणि गाडी पुढे नेली, पण थोड्याच वेळात त्याला मागून एका स्त्रीचा कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला. थांबा, थांबा माझ्यासाठी. सुरेशने आरशात पाहिलं, पण त्याला काहीच दिसलं नाही. त्याला वाटलं हा फक्त त्याचा भास असेल. त्याने रेडिओचा आवाज वाढवला आणि गाडीचा वेग वाढवला, पण काही किलोमीटर पुढे गेल्यावर त्याला पुन्हा तोच आवाज ऐकू आला. यावेळी तो अधिक स्पष्ट होता, जणू कोणीतरी त्याच्या कानाच्या अगदी जवळून बोलत होतं. त्याला अंगावर सरकन काटा आला. त्याने गाडी थांबवली आणि आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. सुरेशने पुन्हा गाडी सुरू केली आणि त्याला अचानक रस्त्याच्या कडेला एक स्त्री उभी दिसली. तिने पांढरी साडी नेसली होती आणि तिचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. सुरेशला भीती वाटली, पण तरीही त्याने गाडी थोडी हळू केली. त्या स्त्रीने हात वर केला, जणू ती लिफ्ट मागत होती. सुरेशला वाटलं, एवढ्या रात्री इथे कोण असेल. त्याने तिला टाळण्याचा प्रयत्न केला, पण गाडी पुढे गेली तसं त्याला आरशात दिसलं की ती स्त्री अचानक त्याच्या गाडीच्या मागील सीटवर बसली आहे. त्याने घाबरून गाडी थांबवली आणि मागे वळून पाहिलं. सीट रिकामी होती. त्याला वाटलं की त्याला भास होत असेल किंवा त्याला झोप येत असेल. त्याने डोळे चोळले आणि पाणी पिऊन पुन्हा गाडी सुरू केली. तो घरी पोचला, पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही. त्याला त्या स्त्रीचा अस्पष्ट चेहरा आणि तिचा कुजबुजणारा आवाज सतत आठवत होता. त्या रात्री त्याला एक भयानक स्वप्न पडलं. तो त्याच जॉन्सन अँड जॉन्सन सिग्नलवर होता. रस्त्यावर एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिच्या बाजूला एक पुरुष उभा होता. त्याच्या हातात एक धारदार शस्त्र होतं. त्या पुरुषाने त्या स्त्रीवर वार केले आणि तो हसत होता. सुरेशने त्या पुरुषाचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण तो अस्पष्ट होता. तो मदतीसाठी ओरडला, पण त्याचा आवाज बाहेर येत नव्हता. अचानक ती रक्ताने माखलेली स्त्री त्याच्या दिशेने सरकू लागली आणि तिच्या डोळ्यातून सुडाची आग दिसत होती. सुरेश घाबरून जागा झाला. पुढच्या काही दिवसात जॉन्सन अँड जॉन्सन सिग्नलवर अपघातांची संख्या अचानक वाढली. प्रत्येक अपघातातून वाचलेल्या लोकांनी एकच गोष्ट सांगितली. त्यांनी रस्त्यावर एका स्त्रीला किंवा पुरुषाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना नक्की कोण होतं हे आठवत नव्हतं. काही जणांनी सांगितलं की त्यांना कोणीतरी अचानक गाडी समोर आल्याचा भास झाला आणि
त्यांनी ब्रेक मारला, पण तिथे कोणीच नव्हतं. सुरेशने ही बातमी ऐकली आणि त्याला त्या रात्रीचं स्वप्न आठवलं. त्याला वाटू लागलं की या अपघातांचा आणि त्याच्या अनुभवाचा काहीतरी संबंध आहे. त्याने इंटरनेटवर जॉन्सन अँड जॉन्सन सिग्नलवरील जुन्या अपघातांची आणि त्यामागील कथांची माहिती शोधायला सुरुवात केली. त्याला एका जुन्या बातमी सापडली, ज्यात एका स्त्रीला तिच्या पतीने याच रस्त्यावर विश्वासघाताने मारल्याचं नमूद केलं होतं. ही घटना अनेक वर्षापूर्वी घडली होती, पण त्या स्त्रीचा मृतदेह कधीच सापडला नव्हता. स्थानिक लोक तिला भुताटकीची शिकार म्हणत असत. एक दिवस सुरेश ऑफिसमधून परत येत असताना अमावस्येची रात्र होती. तो जॉन्सन अँड जॉन्सन सिग्नलवरून जात असताना त्याला अचानक गाडीत एक थंडगार स्पर्श जाणवला. जणू कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता. त्याने घाबरून पाठीमागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. पण त्याला एका क्षणासाठी आरशात एका स्त्रीचा स्पष्ट चेहरा दिसला. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तो चेहरा स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीच्या चेहऱ्याशी जुळत होता. गाडीत एक भयानक शांतता पसरली. अचानक गाडीचा वेग वाढू लागला, जणू कोणीतरी गाडी चालवत होतं. सुरेशने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, पण ब्रेकला प्रतिसाद मिळत नव्हता. त्याला गाडीत एका स्त्रीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. ती रडत होती आणि काहीतरी पुटपुटत होती. मला न्याय हवाय, माझा खून झालाय, मला न्याय हवाय. सुरेशला कळलं की ही तीच स्त्री आहे जिचा खून याच रस्त्यावर झाला होता. तिला न्याय हवा होता आणि त्यासाठी ती अजूनही या रस्त्यावर भटकत होती. त्याला जाणवले की तो केवळ तिचा अनुभव घेत नव्हता, तर तिच्या कथेशी तो जोडला जात होता. तिला त्याच्याकडून काहीतरी अपेक्षित होतं, पण काय ते त्याला कळत नव्हतं. गाडी बेभान वेगाने धावत होती आणि सुरेशला कशाची तरी भीती वाटू लागली होती. तो त्या अदृश्य शक्तीच्या ताब्यात होता. त्याला कळू लागलं होतं की ही फक्त एक भूताची कथा नाही, तर एक सूक्ष्म आणि भयानक षडयंत्र आहे, जे या रस्त्यावर बळी पडलेल्या आत्म्यांनी रचलं आहे. पण त्याचं खरं उद्दिष्ट काय होतं आणि सुरेश त्यात कसा अडकला होता हे त्याला अजून कळलं नव्हतं. तर ही होती आजची बाईकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.